कवर चाललंय टेम्पोत बसून शी. जर तुम्हाला जाणायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय एकवीरा भावांनो, मी भूषण भोईर स्वागत करतो तुमचं माझ्या डेली मिनी ब्लॉग मध्ये. सकाळीच उठून भरली आपण आपली बॅग आणि घेतल्या चांगल्या बिस्किटा. पार्लेजी बोला तर जी फॉर जीनियस. बाहेर निघलो, बघताय तर आपल्या घरासमोरच बसलेला यो ऑरेंज कॅट. ऑरेंज कॅटच नाही तर भावाचं नाव बी ऑरेंज आहे. चांगलं केलं आपण त्याला लाड आणि आलो बाहेर निघून आलो आपण आपल्या गाडीजवळ आणि घेतला आपल्या गाडीला चांगलाच पुसत. मारली परत एकदा की आणि निघालो वाटला. वाटणच लागला तुमच्या भावाला चांगलाच मोठा सिग्नल. मी जिथं जाय आणि तिथं सिग्नल नाही लागत असं कवाच नाही. चांगलीच अवदसा लागलाय माझ्या मागे यो. वाईस पुरं नाही आलो की लागला दुसरं सिग्नल आणि बघला काकानी झेला एकाला चांगलीच फाईन मारलं वाटतं. आम्हावर पोचून तुमच्या भावानी केली गाडी पार्क आणि निघलो लिफ्टच्या वाटेला वरती जायला. वरती ऑटोग्राफ देऊनची जायला तरी व्हायचं लक्ष नाही कोण येतंय ना कोण जातंय. ऑटोग्राफ देऊनशी जायला आणि आलं रूफटॉपवर चेंज करता बघतोय तर भाई लोकांनी जाम मेहनत घेतलंय सेटअप लावायला. चेंज करून झाला आपण आलू खाली बघतोय तर एकय चांगलंच मॅरिनेट करून ठेवलं. तेवढ्या नाला आपल्याला खालना फोन बोलता या सर खाली सामान आलंय. आता आपल्याला माहिती नाही सामान काय आलंय. झेतला विण्याने टेम्पो खोलावला. टेम्पो खोलला तर टेम्पो ना निघली काल्या थोबऱ्याची वांडर. एवढी 4 वांडर कव्हर गेलती. नंतर समजलं की सामान जाम जर आहे. हे लागलं जिम करायला. एवढा मोठा सामान बघूनची या दोघांची एवढी मोठी फाटली की थांबायच नाही का जागेवरती. हे दोघं बी पालायला इकरना. आपण बी घेतलं थोडं सामान टाकायला आतमध्ये. बरा काय हातभार लावला. तर चला पुन्हा भेटूया नव्या ब्लॉग मध्ये.